राज्यातील शिक्षण मंत्रीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आझाद मैदान येथे उपोषण चालू आहे. पोर्टलवरती लवकरात लवकर टॅब उपलब्ध करून द्यावा, जाहिराती देण्यात याव्यात आणि त्याचबरोबर अभियोग्यता धारकांना सेल्फ सर्टिफाय, त्याचबरोबर ॲप्लिकेशन एडिटचा फॉर्म आणि साधन व्यक्तीच्या जागा सर्वांनाच उपलब्ध करून देण्यात याव्यात. दुसऱ्या टप्प्यामध्ये या मागणीसाठी आम्ही आज दुसरा दिवस उपोषण करत आहोत. सरकार आम्हाला सहकार्य करेल याच भावनेतून आम्ही ठाण मांडून बसलेला आहोत की आचारसंहितेपूर्वी ही कार्यवाही व्हायला हवी. नमस्कार, मी संदीप पक्षे. आज आमच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. महाराष्ट्र शासनानं आम्हाला नागपूरच्या अधिवेशनामध्ये किंवा मुंबईच्या अधिवेशनामध्ये आम्हाला आश्वासन दिलेलं होतं की रोस्टर दुरुस्त झाली की लगेच 10% कपात केलेल्या जागा आम्ही देऊ. त्या कपात केलेल्या जागा राज्य शासनानं देऊ करण्याचं ठरवलेलं आहे. परंतु आज आचारसंहिता जरी विधानसभेपूर्वीची आचारसंहिता लागण्याची वेळ आली तरी पवित्र पोर्टलला नवीन भरती सुरू करण्याच्या संदर्भामध्ये कोणतीही हालचाल केलेली नाही. तरी ते तात्काळ शासन करेल असं मला वाटतं. शासनाने ते पूर्ण तात्काळ करावी यासाठी आम्ही उपोषणाला बसलो आहोत. शासन करेलच असा आम्हाला विश्वास आहे. कालही चर्चा झालेली आहे. आज आम्हाला पुन्हा चर्चेला 4 वाजता बोलवलेलं आहे. नमस्कार, मी मोनिका नाईक. पवित्र पोर्टल संदर्भात आम्ही दिनांक 7 ऑक्टोबरपासून आम्ही आझाद मैदानावर उपोषण करत आहोत. उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. तर मी या माध्यमातून एवढंच सांगू इच्छिते की शिक्षण मंत्र्यांनी गेले 2 वर्षात 2022पासून आम्हाला ही भरती 2 टप्प्यात करणार, 31,000 आणि 20,000 असे आश्वासन देत आले आहे. पण त्यांनी साधी 30,000ची भरती देखील अजून पूर्ण केलेली नाही आहे. तर राज्यात एवढ्या रिक्त पदं असताना काही ZP स्कूलला शिक्षक नसताना देखील अजूनही शासन जागा होत नाही आहे. इलेक्शनच्या धर्तीवर शासन प्रत्येकाच्या दारात जाऊन आपली मतं मागण्याचं काम करत आहे, पण ते आम्हाला न्याय देत नाही आहे. जर आम्हाला ते न्याय देत नसतील तर नक्कीच आम्ही पण ह्या इलेक्शनमध्ये त्यांना न्याय देणार नाही. एवढं बोलून मी माझं संपवते. नमस्कार. आज मुंबई आंदोलनाचा दुसरा दिवस. आज आमचं दुसऱ्या दिवसाचं उपोषण चालू झालेलं आहे. काल आम्ही लाईव्ह सांगितल्याप्रमाणे काल आम्हाला आश्वासन किंवा आमची बैठक झालेली आहे. त्याप्रमाणे आज आम्हाला परत एकदा बोलवलेलं आहे आणि आज आम्हाला विश्वास आहे की आम्ही जी चर्चा काल केलेली आहे त्या चर्चेतून आणि आजही आम्ही चर्चा करू त्यातून अपेक्षित यश आम्हाला मिळेलच. त्यामुळं सर्व अभियोग्यताधारकांनी जास्तीत जास्त संख्येने इथं उपस्थित राहावं. आज पण आमची संख्या मोठ्या प्रमाणात इथं आहे. आम्हाला नक्की यश मिळेल आणि आचारसंहितेपूर्वी नक्की आमचा पवित्र पोर्टल रन होईल. सामान्य माझ्या शासनाला एवढी विनंती आहे की लवकरात लवकर टॅब उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून ZP, नफा, महानगरपालिका आपल्या जाहिराती लवकरात लवकर अपलोड करतील आणि साधन व्यक्तीच्या पण जागा जास्तीत जास्त आल्या पाहिजे. जेवढी तुम्ही भरती सांगितलेली होती ती भरती जास्तीत जास्त जागा पूर्ण करावी आणि ह्या इलेक्शनच्या वेळी आम्ही मतं देऊन तुम्हाला आमचा आशीर्वाद देऊन नाहीतर या इलेक्शनमध्ये आमचं तुम्हाला पुढे नाही.